नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। तर बघा, न्यूजपेपरमध्ये एक कात्रण आलेला आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आणि नवीन पोलीस भरती कधी येणार आहे, त्याला लेट येण्याचं कारण काय, त्याच्या पाठीमागचे राजकारण काय। तर बघा, या राजकारणामागे जी वस्तुस्थिती मी ती तुम्हाला सांगितली होती, तेच हे बातमीमध्ये दिलेलं आहे। अतिशय महत्त्वाचा विषय आहे। भरती केव्हा पडणार, याच्या पाठीमागचं राजकारण काय, किंवा आज आलेल्या बातमीबद्दलचे स्पष्टीकरण करा, मार्गदर्शन करा, असे काही मुलामुलींचे कमेंट्स देखील आलेले आहेत। त्याच मुद्द्यावर आजचा विषय होणार आहे की ही जी बातमी आली की पोलिसांची पदे भरण्याला दिरंगाई आणि उपसचिवांना नोटीस, याच्यावरून एकंदरीत मुलांचं असं म्हणणं झालं की आता लगेच नोटीस दिली म्हणजे लगेच भरती पडणार का। आणि ही जी नोटीस आहे, यांच्या आधी सुद्धा हायकोर्टाने आधीच आदेश दिला होता नागपूर विभागाला, तरी सुद्धा ती बातमी सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोच केली होती आणि त्यातले फक्त एक स्टेप पुढे गेलेले आहे। आणि आता सर्वात पहिले बातमी काय आहे ते बघून घेऊया आणि मग त्यानंतर किती महिने मिळतील, मग एकंदरीत पोलीस भरती कधी पडू शकते आणि मिळालेले 3-4 महिन्यामध्ये काय करायचं, हा विषय खूप महत्त्वाचा आहे। मुलांच्या मनात एक न्यूनगंड असतो की पोलीस भरती तयारी करणारे असो किंवा वनरक्षक असू द्या किंवा अदर कुठली भरती असू द्या, जोपर्यंत भरती पडत नाही तोपर्यंत मी कोणत्याही पद्धतीने तयारी करणार नाही आणि केली तर फक्त फिजिकलची तयारी करणार, लेखी पेपरचं नंतर पाहू फिजिकल क्वालिफाय झाल्यावर। तर बघा, असं करू नका। खरं सांगते, पेपरचा पण अभ्यास चालू ठेवा। मुलांचं जीके स्ट्रॉंग होण्यासाठी, तसेच व्याकरण असो किंवा इतर कुठले विषय असो, मी तुमच्यासाठी नवीन प्रश्नसंच हे घेऊन येत असते आणि ते रोज मी संध्याकाळी आपल्या चॅनलवर पोस्ट करत असते। तर ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा बातमी काय आहे ते आपण जाणून घेऊया। शहर व ग्रामीण विभागातील पोलिसांची रिक्त पदे भरण्यास व नवीन पदे निर्माण करण्यास दिरंगाई होत असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेटे यांना अवमान नोटीस बजावून येत्या शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला। तर बघा, 5 वर्षात 2-4 भरत्या झाल्या तर ठीक, 2 भरत्या झाल्या तर ठीक आहे। तसं तर इयरली भरती निघायला पाहिजे। विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे ते यांच्या निवडणुका वेळेवर होतील, त्यांचे निकाल वेळेवर लागतील, बाकी भरतींचं अजिबात नाही। प्रत्येक परीक्षा कोर्टामध्ये, प्रत्येक निकाल कोर्टामध्ये, प्रत्येक आन्सर की कोर्टामध्ये। याचं कारण माहिती आहे का? कारण की यांनी सिस्टीमच सिस्टमॅटिक केलेली नाहीये। तर पहिल्या पॅराग्राफमध्ये कारण काय सांगितलंय बघा, की वारंवार जे काही नवीन पोलीस भरतीला वेळ होतोय, या वेळा होण्याचं कारण काय, आणि दुसरी गोष्ट दिरंगाई का होत आहे, किंवा नवीन पदे जे आहेत ती रिक्त होण्यासाठी किंवा रिक्त पदे त्यांची माहिती मिळवण्यासाठी किंवा अहवाल मिळवण्यासाठी वेळ का होत आहे, असं पहिल्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे। आणि मग गृह विभागाचे उपसचिव जे आहेत या अरविंद शेटे यांना अवमान नोटीस बजावलेली आहे आणि येत्या शुक्रवारपर्यंत याचं स्पष्टीकरण करण्याचे आदेश सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत। तर बघूया या शुक्रवारी आता नवीन काय बातमी येते। जर काही नवीन अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत तशी मी पोहोच करेलच। तर आता पुढे बघूया। प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व सचिन देशमुख यांचा सक्षम सुनावणी झाली। 27 नोव्हेंबर 2024 रोजी न्यायालयाने शहर पोलीस आयुक्तांतर्गतची 447 व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गतची 391 रिक्त पदे भरण्याचे आणि अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश गृह विभागाला दिले होते। हा पाठीमागचा विषय आहे, लक्षात घ्या। 27 नोव्हेंबर 2024 मागच्या वर्षाची गोष्ट आहे। म्हणजे सिटीतले 447 आणि जे की पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत 391 पदे अशी मिळून जवळजवळ ही 700-750-800 पदे होतील, निर्माण करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश गृह विभागाला दिले होते। याकरिता 1 महिन्याची मुदत देण्यात आली होती। म्हणजे बघा, ही गोष्ट आहे नोव्हेंबर महिन्यातली। तर तुम्ही बघू शकता
नोव्हेंबर म्हणजे पुढचा 1 महिन्याची मुदत दिली होती त्यांना, म्हणजे पुढचा डिसेंबर. पण आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, तुमचा जून संपण्यात आलेला आहे. जवळजवळ 7 महिने होण्यात येत आहे. या 7 महिन्यामध्ये रिक्त जागेचा अहवाल येऊ शकत नाहीये. याला जबाबदार कोण आहे? त्यानंतर 27 फेब्रुवारी 2025 रोजी न्यायालयाने या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली होती. दरम्यान 12 मार्च 2025 रोजी पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला. तर गृह विभागाने तो प्रस्ताव 2 मे 2025 रोजी वित्त विभागाकडे पाठविला आणि त्यावर अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. ही शेवटची लाईन तुम्हाला कळली असेल. तर बघा, त्याच्यावर अद्यापही निर्णय आलेला नाही. ही मेची गोष्ट आहे. 4 महिन्यामध्ये रिक्त जागेचा अहवाल येऊ शकत नाहीये. या महाराष्ट्राची व्यथा बघा. 2.5 ते 3 लाख पदे रिक्त आहेत. एक पोलीस 2 पोलिसांचं काम करतोय. वित्त विभाग खूप महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्र शासनामधील कोणतेही विभाग असू दे, विभागातील कोणतीही भरती असू दे, ते भरती काढत असताना एकंदरीत रिक्त जागा करून वित्त विभागाकडे पाठवून वित्त विभागाची परमिशन घ्यावी लागते आणि मगच तुम्हाला भरती काढता येते. प्रत्येक जिल्ह्याचा घटकावाईज प्रत्येक जिल्ह्याचा घटक म्हणजे एखादी जिल्हा आहे, समजा धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शिपाई चालक, कारागृह बॅट्समन, SRPF अशा पद्धतीने 5 घटकांचे रिक्त जागेचा अहवाल आला आणि एका जागेचा किंवा एका घटकाचा अहवाल चुकीचा ठरला तर ही भरती पडू शकत नाही. अशा प्रकारे सर्व जिल्हे आणि सर्व जिल्ह्यातील प्रत्येक घटकांची जोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल प्रॉपर प्रकारे येत नाही तोपर्यंत भरती पडू शकत नाही. महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ॲसेट येईल, टॅगलाईन, त्यांच्या खाली प्रत्येक जिल्ह्यावाईज रिक्त जागेचा संख्या वगैरे येतील आणि मगच पोलीस भरती पडेल. वित्त विभाग क्रॉस चेक करत असतं आणि मग त्यांना जर काही त्रुटी आढळल्यास ते लगेच मग पाठीमागे पाठवतात संबंधित जिल्ह्याचा SP कडे. मग SP क्रॉस चेक करणार, हे सगळं चालूच असतं. त्यामुळे भरतीला थोडं लेट होतं. तर बघा, आता हे जे काही 2-3 महिने उरलेले आहेत त्यामध्ये तुम्ही फिजिकलचीही आणि ग्राउंड पेपरची पण, लेखी पेपरची पण चांगली तयारी करायची आहे. तर प्रॅक्टिसमध्ये गॅप पडू नका देऊ. जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असाल तरच तुमची व्यवस्थित तयारी होणार आहे. तर हे बघा, आता काही मुलं म्हणतात की आता पावसाळा आहे, पावसाळ्यात कशी प्रॅक्टिस करणार? तर जसा वेळ भेटेल तशी प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. जर ज्याला खरोखरच वर्दी पाहिजे असेल त्याला उन्हाळा काय आणि पावसाळा काय, सगळे ऋतू हे सारखेच असतात. त्यामुळे तुम्ही मन लावून प्रॅक्टिस करायची आहे आणि लेखी पेपरचे सुद्धा अभ्यास सतत चालू ठेवायचा आहे. त्यासाठी मी काहीतरी नवीन तुमच्यासाठी प्रश्नसंचही घेऊन येत असते आणि ते रोज आपल्या संध्याकाळी आपल्या चॅनलवर पोस्ट करते. तेथे जाऊन तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमचे मराठी व्याकरण GK हे स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या लेखी पेपरला साठी तुम्हाला मदत होईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.